Hello everyone. Today I'm going to teach you about the React.js application. So last time आपण लेक्चरमध्ये React.js चा पार्ट बघितला होता. हा फक्त तुमच्यासाठी मी परत करतोय. Actually, the purpose of this session is to understand how to create React.js application. Okay, so I'm going to start. So first of all, you need to understand what is React.js. So basically, React.js this is nothing but it is sometimes referred to as a front-end JavaScript framework. And it is JavaScript library created by Facebook. So basically आपण जेव्हा React.js ला कम्पेअर करतो अँग्युलर जेएसशी तर ॲक्च्युली अँग्युलर जेएस हे फ्रेमवर्क आहे पण React.js हे काय आहे तर जावास्क्रिप्टची लायब्ररी आहे त्याला आपण समटाइम फ्रेमवर्क पण म्हणतो. Then React is used to build a single page application. So there are two kinds of application, multi-page application and single page application. Multi-page application ला आपल्याला जो काही सर्वकडून रिस्पॉन्स मिळतो. For every page we will get the package of HTML, CSS and JavaScript file in multi-page application. Single page application मध्ये कसं असतं in React.js we are going to create different components and that components are stored in .js file. ओके सो सर्व्हर ज्यावेळी रिस्पॉन्स देणार क्लायंटला त्यावेळी त्याला एक सिंगल फाईलच रिस्पॉन्स म्हणून मिळेल ती आपली असेल .js चा कंपोनंट असेल त्यामध्ये सिंगल पेज ॲप्लिकेशन म्हणतात आणि हा जो काही कन्सेप्ट आहे हाऊ टू क्रिएट कंपोनंट्स देन हाऊ टू यूज दॅट कंपोनंट इन ॲप.js फाईल हे सगळं आपण थ्रू डेमोमध्ये बघायचं आहे. सो तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल माहीत पाहिजे की React.js सेटअप करताना तुम्हाला पहिला Node.js इन्स्टॉल करावं लागेल. सो यू नीड टू इन्स्टॉल Node.js फ्रॉम इंटरनेट. त्यासाठी तुम्हाला इन्स्टॉल केला की तुम्हाला एकतर Node.js साठी इथे बघा ऑलरेडी मी Node.js सेटअप हा डाउनलोड केला होता. फर्स्ट यू नीड टू इन्स्टॉल दॅट Node.js. सो Node.js हे काय आहे तर वेन युअर गोइंग ॲक्च्युली दिस इज कंपायलर फॉर द जावास्क्रिप्ट. आपण बऱ्याच वेळेला वेब ब्राउझरमध्ये जावास्क्रिप्ट फाईल कंपाईल करतो युजिंग Node.js. विदाउट वेब ब्राउझर आपण जावास्क्रिप्टची फाईल किंवा जावास्क्रिप्ट कोड कंपाईल करू शकतो. Node.js बरोबर तुम्हाला npm पण मिळतं. npm म्हणजे काय हे नोड पॅकेज मॅनेजर आहे. सो वेन आर गोइंग टू क्रिएट एनी React.js ॲप्लिकेशन React.js त्यावेळी तुम्हाला जेवढे काही पॅकेजेस लागतील तर ते तुमचे डिरेक्टली npm थ्रू इन्स्टॉल होतात. ओके देन यू कॅन इन्स्टॉल व्ही एस कोड. व्ही एस कोडमध्ये आपण ॲक्च्युली आपल्याला लागणारे वेब कॉम्पोनंट्स डिझाईन करणार आणि ते कंपाईल करणार आहे आणि ते आपण रन करून ब्राउझरमध्ये चेक करणार. सो व्ही एस कोड एक तुम्हाला लागेल. सो मी ऑलरेडी सगळे इन्स्टॉल केले हे सगळा सेटअप तुम्हाला इंटरनेटवरून मिळेल. सो यू कॅन डाउनलोड द सेटअप फ्रॉम इंटरनेट. सो आपण वन बाय वन चेक करू हाऊ टू क्रिएट React.js ॲप्लिकेशन. ओके सो तुम्ही पण हा व्हिडिओ बघत बघत जरी केला तरी काही इश्यू नाही. त्यामुळे बघा पहिला मी काय करतो डिरेक्टली मी एक फोल्डर क्रिएट करतो. ऑलरेडी मी एक फोल्डर क्रिएट केला आहे तो त्या फोल्डरचं नाव आहे React डेमो. सो इथे मी काय करेन की मला इथे माझा React.js ॲप्लिकेशन क्रिएट करायचा आहे. सो जस्ट आय एम गोइंग टू राईट क्लिक विदिन दॅट फोल्डर देन शो मोर ऑप्शन ओपन विथ कोड. ओके ओपन विथ कोड केल्याने काय होईल तुमचा व्ही एस कोड आहे तो डिरेक्टली त्या डिरेक्टरीमध्ये ओपन होईल जर तुम्ही टर्मिनल चेक केला व्ही एस कोडचा. सो इथे बघा बॉटमला सी React डेमो हा तुम्हाला फोल्डर दिसेल. सो इन दॅट फोल्डर आय एम गोइंग टू क्रिएट React ॲप्लिकेशन. ओके सो आपण ते चेक करू. सो वेन आर गोइंग टू क्रिएट React.js ॲप्लिकेशन तर तुम्हाला त्याचे बेसिक कमांड्स माहीत पाहिजेत. त्या कमांड अशा आहेत टू create the React application, you are going to use the command like npx create React app and then your application name. So npx main purpose I we are going to create the application using npx command. That time whatever packages required for that application that are temporarily installed. Okay, then you can run your application, then close. When you're going to npm ला कसं होतं म्हणजे जेवढे पॅकेज आहेत ते परमनंटली स्टोअर होतात हार्ड डिस्कमध्ये. देन ते तुमच्या स्टोरेज स्पेस पण जास्त यूज केला जातो. सो npx यूज केला यू कॅन डिरेक्टली क्रिएट युअर ॲप्लिकेशन युजिंग npx क्रिएट React ॲप अँड पास युअर ॲप्लिकेशन नेम. सो आपण असं हीच कमांड आपण यूज करून चेक करायचं आहे ॲप्लिकेशन कसं क्रिएट होतं ते. सो ऑलरेडी मी व्ही एस कोड डिरेक्टरीमध्ये ओपन केला React डेमोच्या. सो इथे टर्मिनलला मी टाईप करेन npx create
रिॲक्ट ॲप. देन ॲप्लिकेशनचं नाव सपोज मी ठेवलं वेब डेमो. ओके, हे माझ्या ॲप्लिकेशनचं नाव आहे. जस्ट आय एम गोइंग टू प्रेस द एंटर बटन. Okay, when I'm going to press the enter button, that time the packages required for that application web demo that is installed by the npm node package manager काय करतं, जेवढं काही तुम्हाला पॅकेजेस लागतात डिरेक्टली इन्स्टॉल करायला सुरू करतो. त्यासाठी तुम्हाला इंटरनेट कनेक्शन्स पाहिजे. थोडा वेळ गेले, डिपेंड जर नेटवर्क स्पीड किती आहे त्यावेळेला तुम्ही डिरेक्टली ते पॅकेज इन्स्टॉल करू शकता. त्यामुळे थोडंसं पेशन्स ठेवायचं आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉल होताना और क्रिएट होताना. ओके, सो त्याच्या अगोदर तुम्हाला सिंगल पेज मल्टीपेजचा डिफरन्स जो असतो तो कळाला की यू कॅन डिरेक्टली अंडरस्टँड द ॲडव्हान्टेज ऑफ रिॲक्ट JS ॲप्लिकेशन बिकॉज दे आर व्हेरी फास्ट ॲज कम्पेअर टू मल्टीपेज. बिकॉज फॉर एव्हरी रिक्वेस्ट यू विल गेट ओनली सिंगल फाईल ॲज अ रिस्पॉन्स फ्रॉम द सर्व्हर साईड. ओके, आणि रिॲक्ट JSमध्ये आपण ॲक्च्युअलमध्ये फंक्शन बेस्ड कंपोनंट यूज करणार आहे. त्यामुळे फंक्शन बेस्ड कंपोनंट यूज करताना फॉर एव्हरी कंपोनंट वर गोइंग टू क्रिएट डिफरंट डिफरंट फंक्शन्स. त्यामुळे यामध्ये कंपोनंट काय असतात, देन ॲप डॉट जे एसमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय असतं ते आपल्याला सगळं कळलं की यू कॅन डिरेक्टली रन एनी काइंड ऑफ रिॲक्ट जेएस ॲप्लिकेशन. ओके, सो व्ही एस कोड जर तुम्ही फर्स्ट टाइम यूज करत असाल तर तुम्हाला रिॲक्ट जेएससाठी कोडिंग करताना एक ठराविक पॅकेजेस युजफुल होतील, तर तुम्ही ते इन्स्टॉल करून बघा. तर मी ऑलरेडी माझ्या व्ही एस कोडमध्ये ठराविक प्लगइन्स इन्स्टॉल करून ठेवलेत. जस्ट लाईक ब्रॅकेट पेअर कलरायझेशन इंटरकलर. आता ह्याचा मेन पर्पज आहे वेन आर गोइंग टू राईट एनी स्क्रिप्टिंग दॅट टाइम यू कॅन हायलाइट द डिफरंट डिफरंट कर्ली ब्रॅकेट्स विदिन डिफरंट डिफरंट कलर्स. ते तुम्हाला ॲज अ व्हिज्युअलायझेशन मिळेल. देन ES7 रिॲक्ट रिडक्स ग्राफिक एक ॲक्टिव्हिटीज नेट्स आहे. यामध्ये ज्यावेळी तुम्ही एखाद्या वेळी एखादी शॉर्टकट की यूज करता, फॉर एक्झाम्पल IMPT इम्पोर्ट टाईप, देन फॉर एक्झाम्पल जस्ट लाईक एनी थिंग्स. ते बघा, रिॲक्ट जेसच्या तुम्हाला बरेच प्रकारचे प्रिफिक्स दिसतील. सो यू कॅन डिरेक्टली इम्पोर्ट दॅट मेथड्स लाईक IMP स्टँड्स फॉर इम्पोर्ट मॉड्यूल नेम फ्रॉम मॉड्यूल. हे डिरेक्टली तुमचे लाईन ते टाईप होईल. ओके, देन IM import module. So this is helpful to import some packages in your React JS application. So हा एक tool तुम्हाला युजफुल आहे. देन लाईव्ह सर्व्हर हा पण इन्स्टॉल करून ठेवा टू रन युअर ॲप्लिकेशन live. Okay, then vector code formatter to arrange the code properly manner. You can use vector code formatter. Thunder client as just like Postman, we are going to handle the get post type of request. That time we can use Thunder client. Okay, तर सध्या एवढे इनिशियली युजफुल आहेत. देन आणखीन एक VS कोडच्या सेटिंगमध्ये तुम्हाला एक ऑप्शन इनेबल करावं लागेल. मीन्स सेटिंगमध्ये गेला की इथे जस्ट टाईप इमेट. ओके, इमेट टाईप केलं की इथे तुम्हाला इमेट इनपुट लँग्वेज ह्यामध्ये येस यू कॅन ॲड आयटम करताना त्याची व्हॅल्यू आयटमची व्हॅल्यू जावास्क्रिप्ट असेल. ओके, आणि आयटम जावास्क्रिप्ट त्याची व्हॅल्यू असेल जावास्क्रिप्ट रिॲक्ट. ह्याचा मेन पर्पज काय, वी आर गोइंग टू कन्वर्ट द जावास्क्रिप्ट सिंटॅक्स टू जावास्क्रिप्ट रिॲक्ट. ओके, ह्याचा मेन JSX मध्ये यूज करताना तुम्हाला बऱ्याच वेळेला जावास्क्रिप्टचे रिझर्व कीवर्ड्स कन्वर्ट करावे लागतात, त्यावेळी तुम्हाला हा इमेट युजफुल होईल. ओके, आणि असो टॅग टाईप करताना पण यू कॅन जस्ट शॉर्टकट्समध्ये पण सगळे टॅग्स क्रिएट करू शकता. सो हा ऑप्शन तो आहे तो सेट करून ठेवा इमेट इनपुट लँग्वेजमध्ये. ओके, गो टू द फाईल. आता टर्मिनलमध्ये बघा तुम्हाला एरर आलेला दिसेल. ओके, ॲक्च्युली हा वेब व्हायटलचा एरर आहे. सुरुवातीला तुम्हाला येईल कदाचित, आता येईल नाही येईल. जस्ट आता काय करू, मी जो प्रोजेक्ट क्रिएट केला वेब डेमो नावाचा, तर मी डिरेक्टली चेंज करतो CD. इथे बघा CD चेंज डिरेक्टरी. माझा प्रोजेक्ट होता वेब डेमो. ओके, जसं आय चेंज द डिरेक्टरी करंट डिरेक्टरी, देन माय डिरेक्टरी चेंज टू वेब डेमो. इथे तुम्हाला रिॲक्ट जेएस ॲप्लिकेशन रन करावं लागेल. त्यासाठी इथे फॉर रन द रिॲक्ट जेएस ॲप्लिकेशन यू जस्ट यूज npm स्टार्ट. ओके, npm स्टार्ट केलं की तुमचं ॲप्लिकेशन हे ॲक्च्युली रेंडर व्हायला सुरू होईल. इथे बघा, जे ॲप्लिकेशन रेंडर होईल दॅट टाइम युअर लोकल सर्व्हर डेव्हलपमेंट सर्व्हर रन ऑन पोर्ट नंबर 3000. हे URL तुम्ही चेक करा. ओके, सध्या तुम्हाला असा एरर येईल सुरुवातीला. जर इफ यू गेट सच काइंड ऑफ एरर्स, मॉड्यूल नॉट फाउंड, एरर कांट रिझॉल्व वेब वायटल्स इन रिॲक्ट डेमो वेब डेमो सोर्स फोल्डर.
ओके, हे त्याला मॉड्यूल मिळत नाही. तर फक्त हा एरर रिमूव्ह करताना यू जस्ट गो टू द पब्लिक डिरेक्टरी. इथे बघा, सॉरी पब्लिक नो, सोर्स डिरेक्टरी. जर तुम्ही जर प्रोजेक्ट विंडो चेक केलं लेफ्ट साइड, इथे बघा, under this web demo project you will get different directory like node modules. That node modules contain the number of packages installed for your web application. हे package.json थ्रू तुम्हाला मिळालं असतं आणि ऍक्च्युली npm हे सगळं इन्स्टॉल करत असतं. पब्लिक डिरेक्टरी, सोर्स डिरेक्टरी, आपण ऍक्च्युली ह्या दोन डिरेक्टरी मधल्याच फाईल चेक करायच्या आहेत. आता जो काही एरर आला हा रिझॉल्व करायचा असेल तर यू जस्ट गो टू द सोर्स डिरेक्टरी अँड ओपन द index.js फाईल. ओके, index.js file मध्ये actually here actually you're going to render your application. Okay, and then you can display the application in public file index.html. सो जो आपला एरर आला होता वेब फायटरचा, तर इथे फक्त जे काही पॅकेज इम्पोर्ट केले वेब फायटरचं, इम्पोर्ट रिपोर्ट वेब फायटर्स फ्रॉम, ही जी इम्पोर्ट लाईन आहे ती रिमूव्ह करा. आणखीन एक इथे जी कोडच्या एंडला जी आहे रिपोर्ट वेब फायटर्स, ती पण मी डिलीट करतो आणि जस्ट सेव्ह करतो हे. then webpack compiled successfully and here you will get the output. Okay, आता हे जे काही ऍप्लिकेशन वेब ब्राउझर रन झाले, यू जस्ट ऑब्झर्व दिस इज रन ऑन लोकलहोस्ट 3000 अँड जस्ट रीड द लाईन एडिट सोर्स app.js अँड सेव्ह टू रीलोड. ओके, सो ही जी काय फाईल रन झाली ती तुमची app.js हा कॉम्पोनंट रन झालाय आणि हा जो कॉम्पोनंट रेंडर झालाय तो ऍक्च्युअल मध्ये पब्लिक डिरेक्टरी मधला index.html ने हा रेंडर केलाय. तर हा जो काही लोगो रन होतो आहे किंवा रन मध्ये तुम्हाला अॅनिमेशन दिसत आहे किंवा ही जी लाईन दिसते लर्न रिॲक्ट किंवा हे जे काही प्रॉपर्टीज अप्लाय केल्या बॅकग्राऊंड कलर किंवा टेक्स्ट कलर, हा सगळा app.jsच्या CSS फाईलमध्ये अप्लाय केला. ओके, तर तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट डिरेक्टरी दाखवतो ती कशी यूज केली. यू जस्ट चेक द प्रोजेक्ट डिरेक्टरी. इथे बघा, सोर्समध्ये यू जस्ट ऑब्झर्व app.css फाईल, देन app.js फाईल अँड index.js फाईल. ओके, सो ह्या ज्या काही फाईल आहेत, आता app.js फाईल ॲक्च्युली रिॲक्ट जेएस मध्ये दिस इज द मेन फाईल वेअर गोइंग टू क्रिएट युअर कोड अँड रन युअर ॲप्लिकेशन. तुमची स्टार्टिंग फाईल आहे इथे तुम्ही सगळा तुम्हाला जे काही कंपोनंट लागतात ते तुम्ही ते ॲड करता आणि ते डिरेक्टली रन करता. तर जे काही हा कोड रन झाला, हा हा सगळा कोड app.js मध्ये राईट केलाय. इथे जर बघितला तर इम्पोर्ट लोगो फ्रॉम logo.svg, देन इम्पोर्ट app.css. तर app.css म्हणजे काय आहे, हे जे काही CSS प्रॉपर्टीज आहेत अप्लाय केलेल्या पेजला ते इथे सगळ्या फाईलमध्ये ऍड केलेत. ओके, जो काही बॅकग्राऊंड कलर आहे, जे काही लोगोचे अॅनिमेशन आहे ते app.css मध्ये आहे आणि ही फाईल कुठे असते, सोर्स फोल्डरमध्ये. देन app.js. ओके, हा जर बघितला तर इथे बघा कोडिंग मध्ये चेक करा, इथे तुम्हाला फंक्शन ॲप, ओके, हे क्रिएट झालेलं दिसेल. ओके, आता फंक्शन ॲप मीन्स काय, इन रिॲक्ट जेएस देर आर टू टाइप्स ऑफ components, function based component and class based component. Here we are going to use function based component. ओके, सो जेवढे काय तुम्ही कॉम्पोनंट्स क्रिएट करा, तर कॉम्पोनंट्स म्हणजे काय, जसं आपण वेब फॉर्म्स क्रिएट करतो. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर गोइंग टू डिझाईन एनी e-commerce वेबसाईट, that website contain home page, login page, registration page, about us page and some kind of your gallery pages. So हे सगळे जे काही पेजेस आहेत ते आपण डिरेक्टली काय करायचो, युजिंग HTML CSS डिझाईन करत होतो आणि ते आपण रेंडर करत होतो. त्याला आपण रिॲक्ट मध्ये काय म्हणणार आहे, त्याला आपण कंपोनंट म्हणू. ओके, आपण सपोज इफ यू वॉन्ट टू डिझाईन द लॉगिन पेज, यू जस्ट से इन रिॲक्ट लॉग लॉगिन कंपोनंट. रजिस्टर पेजला आपण रजिस्टर कंपोनंट म्हणणार, अबाउट पेजला अबाउट कंपोनंट. आणि हे जे कंपोनंट आहेत ते युजिंग फंक्शन आपण ते इम्प्लिमेंट करणार आहोत. सो एव्हरी कंपोनंट ऍक्ट एज अ फंक्शन. त्यामुळे इथे जर मी app.js फाईल बघितला तर कोडमध्ये फंक्शन ॲप हे क्रिएट झालंय. म्हणजे यू आर गोइंग टू क्रिएट अ फंक्शन, हे जस्ट जावास्क्रिप्ट सारखं डिक्लेरेशन आहे. फंक्शन कीवर्ड देन ॲप फंक्शन आणि ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटच्यात रिटर्न स्टेटमेंट दिले. रिटर्न मध्ये तुम्ही जेवढं काय रिटर्न केलं ते तुम्हाला आउटपुटला दिसतं. आता हे डायरेक्टली रिटर्न होत नाही. सो तुम्हाला फर्स्ट हे app.js फाईल रेंडर करावी लागते. तर आता ती रेंडरिंगचा जो कोड असतो तो कुठे असतो, तो index.js मध्ये. आता हा जो काही कंपोनंट आहे app.js, ओके, हा कंपोनंट index.js ने कॉल केला. index.js मध्ये बघा इथे डायरेक्टली एक कॉन्स्ट रूट एक व्हेरिएबल क्रिएट केला आणि त्याला काय केले, रिॲक्ट डॉट क्रिएट रूट दिस फंक्शन इज असाइन आणि यामध्ये डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी रूट. ओके, एक टॅगचा आयडी फेच केला रूट. आता हा जो रूट आयडी आहे तो असतो तो पब्लिक डिरेक्टरी मधला index.html मध्ये.
आणि त्यानंतर काय केले, रूट डॉट रेंडर फंक्शन आणि त्यामध्ये ॲप हा कंपोनंट पास केला. इन React.js you can pass the component using this syntax app. जस्ट टॅग टाईप आहे, ॲप टॅग ओपन केला आणि क्लोज केला. ओके. React.js मध्ये कंपल्सरी स्ट्रिक्ट मोड असतो. त्यामुळे तुम्हाला ॲश्युअर करायचं आहे की सगळे टॅग्स क्लोज केलेत का नाहीत. ओके. त्यामुळे तुम्ही चेक करा वेन आर गोइंग टू यूज रेडीमेड कोड. दॅट टाइम पॉसिबिलिटी असते की बऱ्याच वेळा टॅग्स ते क्लोज केलेले नसतात. त्यामध्ये टॅग तुम्ही क्लोज करायचे. एखादा टॅग जर तुमचा ओपन राहिला असेल तर यू विल गेट द एरर. ओके. सो इंटिग्रो.js मध्ये काय झालंय, हा जो app.js कंपोनंट आहे हा रेंडर केला आणि हा रेंडर केलेला कंपोनंट हा रूट जो गेट एलिमेंट बाय आयडी थ्रू फेच केला. ओके. ज्या टॅगचा आयडी रूट आहे तिथे जाऊन तो व्हिज्युअलाइज केला. आता हा कंपोनंट कुठे डिस्प्ले होणार आहे, जस्ट चेक द पब्लिक डिरेक्टरी. पब्लिकमध्ये बघा index.html फाईल आहे. दिस युअर सिम्पल HTML फाईल आणि या फाईलमध्ये तुम्ही कमेंट्स रीड करा, काही इश्यू नाही. तुम्ही बघा तुमच्या ओन स्टडीसाठी. इथे बघा एक DIV आयडी, तिचा आयडी रूट ठेवला मीन्स DIV टॅगच्या DIV टॅग जो आहे त्याचा आयडी रूट आहे आणि इन दॅट टॅग वी आर गोइंग टू रेंडर आवर app.js फाईल. सो पब्लिक मधली index.html फाईल काय करते, तुमचा जो कंपोनंट आहे app.js तो रेंडर करते and you will get the output like this. ओके. तर ह्यावेळी तुमचं React.js ॲप्लिकेशन रन होतं. ओके. त्यामुळे कसं आहे, जो app.js कंपोनंट होता सोर्स मधला त्यामध्ये यू कॅन राईट युअर कोड. सध्या हा बाय डिफॉल्ट कोड तुम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर यामध्ये मॅक्स तुम्हाला HTML सारखंच दिसेल. ओके. त्यामध्ये काय काय ठिकाणी लोगो पास केलेला दिसतो कर्ली ब्रॅकेटमध्ये. दिस इज युअर जावास्क्रिप्ट कोड. सो Reactमध्ये इफ यू आर गोइंग टू ॲड JavaScript code, you just use curly bracket, opening, closing, curly bracket. Okay. So return मध्ये जेवढं काही टाईप कराल ते you will get the output. ओके. सो app.js कंपोनंट जो आहे तो index.js मध्ये रेंडरला पाठवला. तिथून तो रेंडर होऊन पब्लिक मधला index.html ने त्याला डिस्प्ले केला. यावेळी तुमचं ऍप्लिकेशन रन होतं. ओके. सो लक्षात ठेवा, हा जो DIV टॅग आहे त्यामुळे तुमचं ऍप्लिकेशन ऍक्च्युअल मध्ये रन होत असतं. सो शॉर्टकटमध्ये काय सांगाल, इन सोर्स डिरेक्टरी यू आर गोइंग टू क्रिएट डिफरंट नंबर ऑफ कंपोनंट्स अँड यू आर गोइंग टू रेंडर दॅट कंपोनंट इन पब्लिक. पब्लिकचा मिनिंग काय आहे, जे काय तुम्ही डिझाईन केलाय कंपाऊंड ते तुम्ही पब्लिक डिरेक्टरीमध्ये जाऊन पब्लिश करा. आणि पब्लिकमध्ये काय index.html फाईल जी आहे ती डिरेक्टली काय करेल, पब्लिश करेल. ओके. सर आता मी काय करतो, एक सिम्पल तुम्हाला जर कन्फ्युज होत असेल तर मी काय करतो, app.js जे आपली फाईल क्रिएट झाली त्यामध्ये मी थोडं एडिटिंग करतो. आता सपोज मला वाटलं की इथे जे काही लाईन दिसते लर्न रिॲक्ट. ओके. आणि इथे पण बघा app.js मध्ये डिरेक्टली लर्न रिॲक्ट दिलंय. सपोज मी टाईप केलं लर्न रिॲक्ट विथ मी. ओके. जस्ट फाईल सेव्ह करतो. देन यू चेक द टर्मिनल, वेब पॅक कंपाईल सक्सेसफुली. इथे आउटपुटला बघा लर्न रिॲक्ट विथ मी. ओके. हे तुम्हाला लाईन अपडेट झालेली दिसेल. इफ यू वॉन्ट टू चेंज द बॅकग्राऊंड, आता हे जे बॅकग्राऊंड कलर जो आहे तो युझिंग app.css अप्लाय झालाय. त्यामुळे तुम्ही जर रिॲक्टची फाईल बघितली app.js ची, इथे बघा इम्पोर्ट app.css हे इम्पोर्ट केले फाईल. आता मला काय करायचं, बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे. सो आय एम डिरेक्टली ओपन दॅट app.css फाईल आणि चेक करेन कुठे बॅकग्राऊंड कलर अप्लाय केलाय तो. यू जस्ट चेक हिअर app.here इथे बॅकग्राऊंड कलर यूज केलाय. जर मी ते चेंज केलं, सपोज हा मी कलर डिरेक्टली रेड म्हणून सेट केला आणि जर फाईल सेव्ह केली तर काय होईल, माझं बॅकग्राऊंड जे आहे ते app.css ते रेडमध्ये कन्वर्ट होईल. ओके. सो CSS यू जस्ट अप्लाय कॉमन स्टाईलचे प्रॉपर्टीज. ओके. इथे कसं असतं, तुम्हाला एक कॉमन CSS फाईल क्रिएट झालेली असते. त्यामुळे तुम्ही जेवढे काही चेंजेस द्याल यू कॅन अप्लाय दो चेंजेस टू युअर पर्टिक्युलर कंपोनंट. ओके. जर मला वाटलं की इथे मला आता हा जो कोड आहे तो बाय डिफॉल्ट जो होता तो नको आहे, सो मी काय करेन app.css मध्ये सॉरी app.js मध्ये जे काही फंक्शन ॲप हे क्रिएट झालं होतं आणि ह्यामध्ये रिटर्न आपण करताना हा जो कोड रिटर्न केला होता तो सगळा मी रिमूव्ह करतो. ओके. आता सध्या काहीच नाही मध्ये. सपोज मी इथे टाईप केलं, सपोज इथे टाईप करताना मी जस्ट एक H1 टाईप देतो. H1. हॅलो. गुड मॉर्निंग. ओके. जस्ट रायटिंग दिस सेंटेन्स. रिटर्न मध्ये जस्ट आय एम रायटिंग हेडिंग टॅग. ओके. तर वॉर्निंग येते. ऍक्च्युली वॉर्निंग ही आली ती आपण जी लास्ट टाइम लोगो इमेज रेंडर झाली होती ती आपण इथे इम्पोर्ट केली होती पण त्याचा यूज केला नव्हता. तुम्ही जर app.js टॉपची लाईन बघितला, इम्पोर्ट लोगो फ्रॉम logo.svg,
ही यूज नसली केली नसल्यामुळे तुम्हाला वॉर्निंग दिसते. यू जस्ट रिमूव्ह दॅट लाईन अँड जस्ट सेव्ह. वेबपॅक कंपायर सक्सेसफुली होईल. आउटपुटला चेक केला तर तुम्हाला हॅलो गुड मॉर्निंग हा मेसेज प्रिंट होईल. ओके. तर मग ॲप डॉट जे एसमध्येच मी जस्ट चेंजेस करतोय. मग लक्षात ठेवा व्हॉट एव्हर चेंजेस यू आर गोइंग टू डू फॉर युअर ॲप्लिकेशन, तर ॲप डॉट जे एस फाईल असते इम्पॉर्टंट. त्यामध्ये मी चेंज करा. ते रेंडर होईल अँड विल गेट द आउटपुट. ओके. ते तुम्हाला वाटलं की मला इथे दुसरा टॅग एखादा यूज करायचा आहे, सपोज H1 नंतर जर मला वाटलं की इथे मी एखादा पॅराग्राफ टॅग यूज केला. ओके. आणि ते टाईप केलं ॲडव्हान्स वेब. ओके. आय एम गोइंग टू क्लोज दॅट पॅराग्राफ टॅग. ओके. सेव्ह करतो. यू विल गेट द एरर. ओके. ॲक्च्युअल काय हा तुम्हाला एरर का मिळाला? रिटर्नमध्ये ॲट अ टाइम इथे आता एकच टॅग सपोर्ट झाला आहे हेडिंगचा. ओके. इफ आय एम गोइंग टू ॲड अनदर टॅग पॅराग्राफ देन इट विल गिव्ह द एरर. बेसिकली आपण म्हणतो की आपण वेन आर गोइंग टू create any HTML form, that time you are going to use multiple tags, but here you will get the error. Okay, रिटर्न करताना तुम्हाला हा एरर मिळणार कारण you are not using the JavaScript fragmentation. Okay, so to remove such kind of errors, so you required to use the JavaScript fragmentation. The JavaScript fragmentation काय असतं? एक syntax आहे. In that you are going to create your HTML file. So you can add multiple tags. ओके. आता हा एरर तुम्हाला जर तुम्ही सिंगल टॅग यूज करणार असाल तर नो इश्यू. इफ यू आर गोइंग टू यूज मल्टिपल टॅग्स दॅट टाइम यू रिक्वायर्ड जावास्क्रिप्ट फ्रॅगमेंटेशन. तर जावास्क्रिप्ट फ्रॅगमेंटेशन करताना कसं करावं लागेल बघा. जस्ट यूज दिस सिंटॅक्स. दिस इज जावास्क्रिप्ट फ्रॅगमेंटेशन. ओके. दिस इज लेस दॅन ग्रेटर दॅन सिम्बॉल अँड यू कॅन क्लोज दॅट सिंटॅक्स. आणि हा जो कोड आहे तो मी काय करेन पॅराग्राफ टॅग आणि H1 टॅगचा कट करेन आणि इथे पेस्ट करेन. ओके. देन यू विल नॉट गेट द एरर. सेव्ह करतो फाईल. आता इथे बघा आउटपुटला तुम्हाला मिळतं हॅलो गुड मॉर्निंग ॲडव्हान्स वे. ओके. सो व्हॉट युअर कोड यू आर गोइंग टू राईट इन रिटर्न स्टेटमेंट, यू जस्ट एन्क्लोज दॅट कोड इन जावास्क्रिप्ट फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे हा ओपनिंग करायचा फ्रॅगमेंट आणि ते क्लोज करायचा. ओके. आणि ह्याच्या आत तुम्ही जो काही कोड टाईप कराल तो तिथे डिरेक्टली रेंडर होईल आणि तुम्हाला त्याचं आउटपुट मिळेल. ओके. सो तुम्हाला ऑलरेडी जावास्क्रिप्ट माहीत आहे. In JavaScript, we will learn how to declare variables in JavaScript, how to declare functions in JavaScript. Suppose एखादा मी इथे व्हेरिएबल डिक्लेअर केला using let keyword. Let suppose name is equal to suppose the name like Raj. ओके. एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि त्याची व्हॅल्यू नेमला मी राज हे असाइन केले. नाव आय वॉन्ट टू डिस्प्ले दॅट व्हेरिएबल व्हॅल्यू. तर मी काय करेन जो मी फ्रॅगमेंटेशनच्या आत रिटर्नमध्ये जो काही हॅलो गुड मॉर्निंग केलं होतं हिअर आय एम गोइंग टू पास दॅट जावास्क्रिप्ट व्हेरिएबल. सो टू पास दॅट व्हेरिएबल you just use opening closing curly bracket and then pass that name variable. Okay, so just understand syntax. इथे आपण काय केलंय when are going to pass the JavaScript code, that time you are going to use opening closing curly bracket. ओके. सो आपला बेसिक कोड HTML चा होता. H1 टॅग मध्ये आपण गुड मॉर्निंग घेतलं होतं आणि इथे आपण काय केलं जावास्क्रिप्टचा व्हेरिएबल पास केला युजिंग दिस ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट. सो लक्षात ठेवा we are going to pass any JavaScript function, JavaScript variable or any JavaScript code, that time you can use opening closing curly bracket. सो मी सेव्ह करतो तर तुम्हाला आउटपुटला काय मिळतं बघा. हॅलो गुड मॉर्निंग राज. आता हे जे राज आहे ते काय नेम व्हेरिएबलची व्हॅल्यू. ओके. सो दिस इज कॉल्ड ॲज JSX. ओके. आता हा जो पार्ट आहे here we are going to use HTML and also using JavaScript. So JSX means this is a combination of JavaScript and HTML. The full form आहे JavaScript XML. So we are going to add JavaScript and HTML both in React. This is called as JSX. आणि हा जो पार्ट आहे आपण कुठे करतो जावास्क्रिप्ट फ्रॅगमेंटेशनच्या आत. ओके. आणि हा जो आपला कंपोनंट क्रिएट झाला होता फंक्शन ॲप त्याच्यामध्ये रिटर्न स्टेटमेंटच्या आत आपण काय केलं हिअर वी आर ॲडिंग जावास्क्रिप्ट फ्रॅगमेंटेशन अँड इनसाइड दॅट वी आर पासिंग धिस जावास्क्रिप्ट XML or this is called as JSX. ओके. सपोज इथे जर मी आणखीन एखादं काहीतरी डिक्लेअर केलं सपोज हिअर आय एम गोइंग डिक्लेअर वन फंक्शन. सपोज हिअर आय एम रायटिंग द फंक्शन एज फंक्शन कीवर्ड फंक्शन. सपोज द फंक्शन नेम इज हॅलो ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट ठेवतो इथे एंटर. जसं आपण जावास्क्रिप्टचं फंक्शन शिकलो होतो सिमिलर वे मी फंक्शन डिक्लेअर केले. सपोज इथे मी जो पॅराग्राफ टॅग घेतला होता इथे कोडिंगमध्ये त्याला मी आय डी पास केला. सपोज आय डी इज इक्वल टू डेमो. ओके. सो आय एम गोइंग टू यूज दॅट आय डी
in my document.getElement by id method and I'm going to change that paragraph content. ओके, जर इथे तसं जर मला करायचं असेल, बिकॉज तुम्हाला जावास्क्रिप्टच्या फंक्शनॅलिटी ऑलरेडी माहित आहे. जावास्क्रिप्ट कॅन चेंज HTML एलिमेंट, इट कॅन चेंज HTML attribute values, also it can change HTML style. ओके, इथे मी काय करेन, फक्त पॅराग्राफ टॅगचे कंटेंट चेंज करेन जे ॲडव्हान्स वेब दिलं होतं. सपोज हिअर पॅराग्राफ टॅगमध्ये मला जर डेट फंक्शन यूज करून करंट सिस्टीम डेटा टाइम दाखवायचा असेल, तर मी काय करेन, डिरेक्टली ते फंक्शन कॉल करेन आणि ते यूज करेन. तर इथे फंक्शन हॅलोच्या आत मी कोड लिहितो, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय id. ओके, and here I'm going to pass that id. पण जो दिला होता तो कोणता होता, डेमो. ओके, then I'm going to use dot inner html is equal to date function. ओके, आता हे जे फंक्शन आहे ते मला कॉल केलं पाहिजे. सपोज हिअर आय एम गोइंग टू प्रोव्हाइड वन बटन. बटन क्रिएट करताना पण आपण ऑलरेडी इमेट सेटिंगमध्ये जाऊन आपण इन्क्लूड लँग्वेज सेट केली होती, जावास्क्रिप्ट रिॲक्ट. सपोज आय एम गोइंग टू ॲड बटन. सपोज हे मी बटन ॲड केला, BTN. सो मी शॉर्टकटमध्ये तयार करतो बटन, BTN शॉर्टकट बटन टॅग. देन नेक्स्ट BTN स्टँड्स फॉर बटन क्लास नेम. Then suppose if I want to apply a bootstrap color primary, then I'm going to use BTN dash primary. करंटली तुम्हाला बुस्ट्रॅपचे इफेक्ट दिसणार नाहीत कारण आपण बुस्ट्रॅपची CSS फाईल इथे ॲड केलेलं नाही. ओके, इफ आय क्लिक ऑन द एंटर बटन, द बटन टॅग क्रिएट होईल. सपोज हा डिरेक्टली आपण इमेज टॅगमुळे पॉसिबल आहे. सो यू कॅन यूज जस्ट सच काइंड ऑफ शॉर्टकट्स. सपोज तुम्ही टाकलं मी क्लिक मी. ओके, सेव्ह करतो. आता इथे बघा, डिरेक्टली मला काय करावं लागेल, हॅलो फंक्शन जे आहे ते बटनच्या ऑन क्लिकला कॉल करणार. सो हिअर आय एम गोइंग टू यूज बटनची ऑन क्लिक मेथड. ऑन क्लिक इज इक्वल टू ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटच्या आत आय एम गोइंग टू पास दॅट फंक्शन हॅलो. ओके, आपण लास्ट टाइम नेम व्हेरिएबल पास केला होता, इथे बटनच्या ऑन क्लिकला इथे आपण काय केला, हॅलो फंक्शन पास केलं. सेव्ह करतो. हिअर वेब पॅक कंपाइल सक्सेसफुली. गो टू द वेब ब्राउझर, जस्ट चेक advanced web टेक्स्ट पॅराग्राफचा. इथे क्लिक ऑन द क्लिक मी बटन, आउटपुटला काय आलं पाहिजे, करंट सिस्टीम डेट अँड टाइम. ओके, इफ आय क्लिक ऑन क्लिक मी बटन, इट विल शो द करंट सिस्टीम डेट अँड टाइम. आता यावेळी काय झालं, डिरेक्टली तुमचं हॅलो फंक्शन कॉल झालं. ओके, सो इन दॅट वे यू कॅन राईट युअर जावास्क्रिप्ट कोड अँड कॉल दॅट कोड युझिंग दिस ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. ओके, सो अशा वेळेला आपण app.js मध्ये बऱ्याचपैकी चेंजेस करू शकतो आणि ते रेंडर पण बघू शकतो. बऱ्याच तुम्हाला इथे तुम्ही एखादा टेबल टॅग जरी ऍड केला, टेबल टॅग then tr, then suppose here I'm going to add td. Suppose printer name, then I'm going to next column td. So I'm going to use input tag. Okay, also I'm going to close that tag because जो काय तुम्ही टॅग यूज करता तो तुम्ही कंपल्सरी क्लोज करावा लागेल React.js मध्ये. इनपुट सपोज टाइप इज इक्वल टू टेक्स्ट, नेम इज इक्वल टू नेम. सॉरी, हे पण मी डबल कोट मध्ये पास करेन. सेम ह्या रो कॉपी करतो, न्यू रो ऍड करतो टेबल मध्ये. इथे सपोज एंटर पासवर्ड. ओके, इनपुट टाइप टेक्स्ट, नेम मी पास करतो. यू कॅन सेट द टाइप एज पासवर्ड ऑल्सो फॉर पासवर्ड फील्ड. ओके, यू पास. सपोज थर्ड कॉलम, थर्ड रो ऍड करतो मी. इथे वन कॉलम बिल्ड करतो. इनपुट टाइप सबमिट, सबमिट बटन क्रिएट करतो मी. ओके, आणि इथे मी व्हॅल्यू इज इक्वल टू
login. Okay, just check the output. तुम्हाला दिसेल एंटर नेम, एंटर पासवर्ड आणि लॉग इन. ओके, सो इथे तुम्ही जेवढं काही टाईप कराल ते app.js मध्ये कराल आणि विल गेट द आउटपुट. इथे सपोज तुम्हाला वाटतं टेबलला मला बॉर्डर्स द्यायचे आहेत. आता ऑलरेडी आपण आपल्या app.js मध्ये इम्पोर्ट app.css फाईल इम्पोर्ट झाले. तुम्ही app.css मध्ये गेला. आता हा तरी कोड आपण ऑलरेडी रिमूव्ह केला, त्यामुळे हा css प्रॉपर्टीचा काही यूज नाही. सो मी हा रिमूव्ह जरी केला कोड तरी काही इफेक्ट होत नाही. Here I'm going to apply the property for the table tag. So suppose मी तो वापरणार टेबल, तर मी ऑलरेडी आता क्रिएट केला तो. देन मला बॉर्डर अप्लाय करायचे. या एमटी. ओके, टेबल डेटा टेबल रोला पण बॉर्डर हवे, तर मी क्विकली काय करेन, युजिंग बॉर्डर प्रॉपर्टी त्याची थिकनेस 1 पिक्सेल ठेवली. स्टोरेज स्टाईल असेल लाईनची आणि सपोज कलर असेल ब्लॅक. ओके, सेव्ह केलं आणि ही प्रॉपर्टी जी आहे ती माझ्या app.js मध्ये जो काही टेबल घेतला त्याला ती अप्लाय होईल. ओके, इथे बघा, विल गेट द आउटपुट लाईक धिस. ओके, सो हा जो काही कोड आहे हा एकाच फाईलमध्ये असल्यामुळे हा कॉम्प्लिकेटेड होत जाईल. त्यामुळे तुम्हाला वाटलं की मला हा लॉगिनचा टेबल जो आहे तो मला एका सेपरेट कंपोनंटमध्ये डिझाईन करायचा. सो यू नीड टू क्रिएट सेपरेट कंपोनंट फॉर दॅट फाईल और फॉर दॅट टेबल. म्हणजे मला काय लॉगिनचा कोड सेपरेट असेल, अबाउटचा कोड सेपरेट असेल, रजिस्टर पेजचा कोड सेपरेट करायचा असेल. सो यू नीड टू क्रिएट डिफरंट डिफरंट कंपोनंट्स अँड नीड टू कॉल दॅट कंपोनंट इन दिस app.js फाईल. सो असं तुम्ही कोड जर ऍड करत गेला तर हा काय होईल, एकच थोडा कॉम्प्लिकेटेड होत जाईल. सो यू कॅन क्रिएट डिफरंट डिफरंट कंपोनंट्स लाईक वेब फॉर्म. जसं आपण लॉगिन फॉर्म, रजिस्ट्रेशन फॉर्म करतो त्यावेळी आपण ते कंपोनंट क्रिएट करणार आहोत. एव्हरी कंपोनंट इज इन जावास्क्रिप्ट. ओके, त्यामुळे .js एक्सटेन्शन असेल कंपोनंटला. त्यामुळे बघा, तुम्हाला जर कंपोनंट क्रिएट करायचे असतील तर मी काय करेन, डायरेक्टली सोर्समध्ये हिअर आय एम गोइंग टू क्रिएट अ न्यू फोल्डर. जस्ट वेट. नो फोल्डर ऑप्शन. हिअर आय एम गोइंग टू क्रिएट न्यू फोल्डर अँड जस्ट सपोज त्या फोल्डर नाव मी ठेवलं कंपोनंट्स. कंपोनंट्स मध्ये मी काय करेन, सपोज मला सेपरेट सेपरेट कंपोनंट डिझाईन करायचे, तर सपोज मी इथे पहिला कंपोनंट ऍड करतो अंडर कंपोनंट फोल्डर. इथे बघा, कंपोनंटच्या आय एम गोइंग टू ऍड न्यू फाईल. सपोज त्या फाईलचं नाव असेल home.js. Okay, so this is my home component. So you can just type RFC. RF stands for you are going to add React function in that home.js component. So directly the home function create होईल using RFC export default function home, because you are going to use function based component in React. So तुमचं जे काही नवीन component होईल तो function म्हणून create होईल. ओके, सो तो इथे मी रिटर्न मध्ये टाकलं, आय मीन होम पेज. ओके, सेव्ह करतो. सपोज मला लॉगिनचा पण कंपोनंट क्रिएट करायचा आहे, तर मी सेम कंपोनंटच्या फोल्डरच्या आत न्यू फाईल, त्याचं नाव देईन मी लॉगिन डॉट जेएस. फाईलचं नाव देताना फर्स्ट लेटर कॅपिटल ठेवा. लॉगिन डॉट जेएस. अगेन आय एम गोइंग टू यूज RFC इम्पोर्ट रिॲक्ट फंक्शन. सो लॉगिनचं फंक्शन क्रिएट होईल. सपोज एकदम राईट क्लिक, आय मीन लॉगिन पेज. ओके, सपोज मी आणखीन एक अबाउटचं पेज क्रिएट करणार असेल तर सेम वे आय एम गोइंग टू ॲड न्यू कंपोनंट अँड under the component directory, and here I'm going to use about.js. Okay, so इथे पण मी परत काय करेन, RFC टाईप करणार import react function. So here you will get about function. So आपण इथे 3 component क्रिएट केले, home, login, about. ओके, आता जो काय आपण about सॉरी app.js मध्ये जो काही कोड केला होता, ओके, हा जो काय हॅलो गुड मॉर्निंग किंवा बटन क्लिक केलं होतं, तर मी हा थोडा कोड मी रिमूव्ह करून टाकतो. सपोज मी लेट नेम व्हेरिएबल हे फंक्शन हे रिमूव्ह करतो मी. रिटर्न मधला पण जो पार्ट आहे
तो मी काय करतो, सपोज मग हा जो टेबल टॅग होता मी डिरेक्टली इथून कट केला, कंट्रोल एक्स. ओके. आणि हा जो कोड आहे, सपोज हिअर आय एम गोइंग टू कॉपी दॅट कोड इन लॉग इन डॉट जे एस. आय एम इन लॉग इन पेज. त्याच्यानंतर मी सपोज हा टेबल टॅगचा कोड, त्यासाठी पहिला मी काय करतो, फ्रॅगमेंटेशन, जावास्क्रिप्ट फ्रॅगमेंटेशन ऍड करतो. अंडर दॅट फ्रॅगमेंटेशन आय एम गोइंग टू कॉपी माय टेबल कोड. ओके. सो लक्षात ठेवा, फ्रॅगमेंटेशन ऍड करा आणि त्याच्या आत तुमचा तो कोड ऍड करा, सो यू विल नॉट गेट द एरर. ओके. लास्ट टाइम एरर होतो तो सिंगल टॅग यूज केला, डबल टॅग यूज केल्यामुळे आलं होतं. इफ आर युजिंग फ्रॅगमेंटेशन देर इज नो एरर, यू कॅन यूज एनी नंबर ऑफ टॅग्स. सेव्ह करतो फाईल. देन ॲप डॉट जे एस मधला हा रिमेनिंग पार्ट जो होता हा मी रिमूव्ह करतो, डिलीट करतो. ओके. बटन पण मी रिमूव्ह करतो. सेव्हिंग दॅट फाईल. इफ यू चेक द आउटपुट, आता ॲप डॉट जे एस फाईल ही पूर्ण एम्प्टी आहे. सपोज मला इथे माझा लॉग इन कॉम्पोनंट इम्पोर्ट करायचा, सो जस्ट पास दॅट लॉग इन कॉम्पोनंट इन ॲप डॉट जे एस फाईल. सध्या ॲप डॉट जे एसमध्ये काहीच नसल्यामुळे इट विल रिटर्न 0 ऑन नन. ओके. प्रोग्राममध्ये बघा, आपण ॲपमध्ये काही रिटर्न केलं नाही. यू वॉन्ट टू पास युअर लॉग इन फाईल. ओके. लॉग इन कॉम्पोनंट, यू जस्ट टाईप लॉग इन. ओके. इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल लॉग इन कॉम्पोनंटचा. इफ यू क्लिक ऑन दॅट, लेफ्ट क्लिक ऑन दॅट लॉग इन, just check the import line, import login from component slash login. So in that way you can import the component in app.js file. So हा login component मी close करतो. ओके. फाईल सेव्ह करतो. नाव चेक, I am in login page, enter name. In that case, your login component is rendered in app.js file. ओके. सपोज तुम्हाला वाटलं की मला होमचा पण कंपोनंट पाहिजे आहे, तर मी काय करेन, इथे होम कंपोनंट आपण इम्पोर्ट करेन, लाईक होम. ओके. होम कंपोनंट इम्पोर्ट केला की इथे बघा, इम्पोर्ट होम फ्रॉम स्लॅश कंपोनंट स्लॅश होम. सो यू आर गोइंग टू इम्पोर्ट होम डॉट जेएस फाईल इन युअर ॲप डॉट जेएस. इथे हा टॅग क्लोज केला, होम स्लॅश. ओके. यू जस्ट चेक द आउटपुट. आय एम इन होम पेज, हे पण तुम्हाला आउटपुट प्रिंट झालेलं दिसेल. अँड आय एम इन लॉग इन पेज असं पण तुम्हाला आउटपुट दिसेल. ओके. सेम वे अबाउट, इथे जरी मी टाकलं आय एम इन अबाउट पेज. ओके. फाईल सेव्ह करतो. Okay, if I want to import that about component in app.js, you just pass that about component in app.js file like this. About this, like just like syntax, tag like syntax. Okay, about slash. Okay, file import only. Again, I'm typing about. Okay, just click on that about component. About the component, the input will import about from dot slash component about in your app.js file. Okay, हा tag मी close करतो. You just check the output. इथे बघा, I am in home page means you have imported the home component. I am in login page म्हणजे तुम्ही login page चा पण component रेंडर केला app.js मध्ये. and I am in about page. ओके. हा पण component तुम्ही तुमच्या app.js मध्ये रेंडर केला. बट हे असं डिझाईन एक्सपेक्टेड नाही. त्यामुळे तुम्हाला suppose if you are going to design some kind of web page that contains navigation bar, then some footer is also footer, नेव्हिगेशन बारमध्ये डिफरंट डिफरंट लिंक्स असतील आणि तुम्ही जर एखाद्या लिंकला क्लिक केले की तो ठराविक कंपाऊंड लोड होईल, अशा मध्ये डिझाईन करायचं असेल. सो आयदर यू कॅन क्रिएट द कोड फ्रॉम स्क्रॅच ऑर यू कॅन यूज रेडीमेड कोड फ्रॉम बुस्ट्रॅप ऑर एनी डिझायनिंग वेबसाईट. ओके. सो मी बेसिकली बुस्ट्रॅप वेबसाईट यूज करेन. बुस्ट्रॅपमध्ये यू विल गेट द रेडीमेड कोड लाईक नॅवबार, फंक्शन कंपाऊंड, फॉर्म कंट्रोल्स, यू गेट एनिथिंग यू वॉन्ट. बटनचा ग्रुप मिळेल, जेवढे तुम्हाला पाहिजे कंपाऊंड ते तुम्हाला बुस्ट्रॅप थ्रू मिळून जातील. सो बुस्ट्रॅप वेबसाईटमध्ये तुम्ही गेला, इफ यू आर न्यू टू दॅट बुस्ट्रॅप वेबसाईट, यू कॅन जस्ट रीड दॅट डॉक्स अँड यू कॅन लर्न द बुस्ट्रॅप फंक्शनॅलिटी. सो बेसिकली तुम्हाला काय करावं लागेल, बुस्ट्रॅपच्या दोन फाईल्स तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्ये घ्याव्या लागतील. एक आहे ती बुस्ट्रॅपची CSS फाईल आणि दुसरी आहे ती बुस्ट्रॅपची JS फाईल. ओके. ही तुम्हाला लिंक मिळते बुस्ट्रॅप वेबसाईटला. दिस इज द लिंक फॉर बुस्ट्रॅप CSS फाईल. ही लिंक मी कॉपी करतो. आता ही लिंक कॉपी केलेली आहे, ती मी कुठे पेस्ट करणार, तर माझ्या प्रोजेक्टमध्ये जे पब्लिक डिरेक्टरी आहे त्या पब्लिकमध्ये index.html फाईल आहे. सो index.html फाईलमध्ये हेड टॅगच्या आत
I'm going to paste that CSS reference. Okay. So here I'm going to import that bootstrap CSS file inside head tag. The head tag कुठला होता index.html चा. नेक्स्ट मला जावास्क्रिप्टचा पण रेफरन्स द्यावा लागेल bootstrap main.js चा. तर मला जावास्क्रिप्टचा रेफरन्स पण कॉपी करतो. I'm going to copy that link and I'm going to paste that link under the body tag. ओके मला index.html च्या बॉडी टॅगच्या आत जावास्क्रिप्टचा रेफरन्स द्यायचा आहे. ओके सेव्ह करतो. फक्त एवढाच चेंज तुम्हाला index.html करावा लागेल. टायटल टॅग हेड टॅगच्या आत सीएसएस फाईलचा रेफरन्स बुस्ट्रॅपच्या सीएसएस फाईलचा रेफरन्स आणि बॉडी टॅगच्या आत तुम्हाला बुस्ट्रॅपच्या जेएस फाईलचा रेफरन्स द्यावा लागेल. हा आपण कुठून घेतला बुस्ट्रॅपच्या वेबसाईटवरून. ओके इथे जर आउटपुट तुम्ही बघितला तुम्हाला थोडं चेंजेस पण दिसतील फॉन्टच्या मध्ये चेंज झालेलं. आय एम इन लॉग इन पेज आय एम इन होम पेज तिला ॲक्च्युअली बुस्ट्रॅपची फॉन्ट प्रॉपर्टी आणि फॉन्ट स्टाईल प्रॉपर्टी अप्लाय झाले. त्यासाठी मला इंटरनेट कनेक्शन ऑन ठेवावं लागेल इफ आर गोइंग टू यूज ऑनलाईन बुस्ट्रॅप सीएसएस फाईल. ओके तर मला काय करायचं एक नॅवबार ॲड करायचा आहे. त्यासाठी मी एक काम करेन. सपोज हिअर आय एम गोइंग टू क्रिएट न्यू कंपोनंट नॅवबार. जसं आपण लॉग इन कंपोनंट क्रिएट केला अबाउटचा केला होमचा केला same way I'm going to create a navbar component. So again I'm going to open this component directory and I'm going to add new file. So इथे निघाल पब्लिकच्या आतमध्ये componentच्या आत आपल्याला ती फाईल क्रिएट करावी लागेल. न्यू फाईल सपोज त्या फाईलचं नेम असेल navbar.js. So this is my new component. This actually contains your navigation bar. Okay. So again I'm typing rfc import react function. So navbar function is created. So I'm going to write the navbar code. So I'm going to use the navbar code from bootstrap website. ओके सो त्यासाठी मी इथे बुस्टाच्या वेबसाईटला गेलो की इथे बघा डायरेक्टली इथे कंपोनंटच्या आत तुम्हाला इथे बुस्ट्रॅपचा नावबारचा कोड मिळेल. सपोज नावबारचा कोड ओपन केला तर तुम्हाला ते मिळेल इथे सपोज इफ आय वॉन्ट टू यूज धिस नावबार. ओके याचा कोड तुम्हाला रेडीमेड इथे खाली मिळतो. तर मी कोड कॉपी करेन. ओके हा कॉपी केलेला कोड जो आहे तो मी डायरेक्टली नावबारच्या कंपोनंटच्या रिटर्न फंक्शनमध्ये रिटर्न करेन. इथे त्यासाठी मी div टॅग क्लोज करतो. then I'm going to use JavaScript fragmentation. Then here I'm going to paste that navbar code. Okay तुम्हाला थोडा एरर मिळेल बिकॉज इन जावास्क्रिप्ट आपण जे काही रिझर्व कीवर्ड्स यूज केले होते क्लास किंवा href मध्ये आपण हॅश पास करायचो. when you are going to JavaScript React that time you need to replace some keywords JavaScript keywords. okay बिकॉज जो काय आपण JSX चा कोड लिहितो रिटर्नच्या आत त्यामध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला क्लास जागी क्लास नेम घ्यावं लागतं. किंवा जिथे href इक्वल टू हॅश आहे तुम्हाला href इक्वल टू स्लॅश द्यावा लागतो. काही काही ठिकाणी तुम्हाला इंडेक्स जर आला एखाद्या कोडमध्ये यू नीड टू रिप्लेस दॅट इंडेक्स टू टॅब इंडेक्स. जर फॉर आला असेल यू नीड टू रिप्लेस द फॉर टू HTML फॉर. ऑलरेडी आपण जो कोड कॉपी केला ते तुम्हाला क्लास दिसतो div क्लास ए क्लास. सो यू नीड टू रिप्लेस दॅट क्लास टू क्लास नेम बिकॉज जावास्क्रिप्ट रिॲक्टमध्ये क्लास जागी क्लास नेम यूज करतात. फॉर जागी HTML फॉर यूज करतात. इंडेक्स जागी टॅब इंडेक्स यूज करतात. म्हणजे तिथे href इक्वल टू हॅश आला तिथे href इक्वल टू स्लॅश द्यावा लागतो. सो ह्या कोडमध्ये मी थोडे ठराविक चेंजेस करेन. आणखीन एक सपोज मला नॅवबार मधला फक्त नॅवबार होम लिंक आणि ड्रॉप हे एवढंच हवं आहे आणि ड्रॉप डाऊन डिसेबल हे काही नको आहे. तर मी तो कोड पण रिमूव्ह करेन. जो रिमूव्ह करताना प्रॉपरली रिमूव्ह करा. जो पार्ट तुम्हाला हवा आहे तेवढा ठेवा जो नको आहे तो रिमूव्ह करा. तर त्यासाठी पहिला मी नको आहे तो पार्ट रिमूव्ह करेन. त्यासाठी इथे मला ड्रॉपडाऊनचा कोड नको आहे तो मी सिलेक्ट केला. सेम वे मला डिसेबलचा पण कोड नको आहे तो पण मी रिमूव्ह करतो डिलीट. ओके आणि दुसरा केसला मला काय करावं लागेल क्लास जागी क्लास नेम हे अपेअर करावं लागेल बिकॉज यू आर गोइंग टू जावास्क्रिप्ट रिॲक्ट. So I'm going to replace that class to class name. So just find and replace class is equal to तिथे काय करणार तुम्ही रिप्लेस करताना क्लास नेम. क्लास नेम मला एन कॅपिटल आहे. ओके क्लास नेम इज इक्वल टू देन रिप्लेस ऑल जस्ट चेक क्लास जागी क्लास नेम अपेअर झालेलं दिसेल.
इथे इनपुटला पण तुम्हाला एरर दिसतो बिकॉज हा इनपुट टॅग पण क्लोज झालेला नाही. सो यू नीड टू क्लोज दॅट इनपुट टॅग. सो असे तुम्हाला चेक करावं लागतील. इफ आर युजिंग रेडीमेड कोड यू नीड टू चेक वेदर ऑल टॅग्स आर कंपल्सरी क्लोज ऑर नॉट. जर त्रास असेल तर त्रास नेमनं रिप्लेस करावं लागेल. एच आणखीन एक जिथे जिथे एच रेप इक्वल टू हॅश आलेला आहे यू नीड टू रिप्लेस एच रेप इक्वल टू स्लॅश. सो हा पण तुम्हाला एक चेंज करावा लागेल. एच रेप इज इक्वल टू त्या ठिकाणी हॅश आलेला आहे त्या ठिकाणी काय करणार तुम्ही एच रेप इज इक्वल टू स्लॅश एच इज इक्वल टू स्लॅश. ओके, रिप्लेस ऑल. ओके, एवढे चेंजेस तुम्हाला करावे लागतील इफ आर युजिंग द रेडीमेड कोड फ्रॉम बुटस्ट्रॅप और इफ आर युजिंग युअर ओन ओल्ड कोड. जर असेल तर यू नीड टू चेंज. इफ यू आर क्रिएटिंग द कोड फ्रॉम स्क्रॅच तर तुम्हाला काही करायचे चेंजेस करायची गरज नाही. इफ यू चेक द आउटपुट, सॉरी आता आउटपुटला तरी काही दिसणार नाही. यू जस्ट गेट द ओल्ड आउटपुट बिकॉज नेव्हर कंपोनंट आपण इम्पोर्ट केलेलं नाही आपल्या ॲप डॉट जे एस मध्ये. सो आय एम गोइंग टू इम्पोर्ट दॅट नेव्हर. सो ॲप डॉट जे एस फाईलमध्ये यू जस्ट इम्पोर्ट नेव्हर जो आपण आत्ताच क्रिएट केला तो नेव्हर. ओके, इथे बघा इम्पोर्ट नेव्हर फ्रॉम कंपोनंट स्लॅश नेव्हर कंपोनंट इम्पोर्ट झाला. हा नेव्हर टॅग मी क्लोज करतो, सेव्ह करतो. ओके, नाऊ डू जस्ट चेक द आउटपुट. You will get the error. Just wait. Unpop runtime error. This I'm going to remove that navbar component. Again, I'm going to show that file. ओके, इथे पण अजून काही इश्यू नाही. ती नॅवबार मध्ये कुठेतरी टायपिंग मिस्टेक झालाय का चेक करावं लागेल. The main type is invalid expected a string for built-in component.